आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील वेस्टर्न डिफरन्शियल पुली यातील न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार आहोत. इथे आपल्याला आन्सरसाठी थोडी कमी जागा असल्यामुळे काय करूया, न्यूमेरिकल मध्येच गिवन डाटा लिहिण्याचा प्रयत्न करूया. इन अ वेस्टर्न पुली ब्लॉक द रेडियस ऑफ द स्मॉलर व्हीलची रेडियस किती दिले, 3/4 दॅन दॅट ऑफ लार्जर व्हील. म्हणजे जो काय स्मॉल आर आहे तो किती आहे, स्मॉल आर इज इक्वल टू 3/4 टाइम्स ऑफ लार्जर व्हील. लार्जर व्हीलचा रेडियस किती दिलाय, कॅपिटल आर. म्हणजेच काही इक्वेशन झालं, स्मॉल आर इज इक्वल टू 3/4 कॅपिटल आर. व्हॉट लोड इज लिफ्टेड, लोड म्हणजेच कॅपिटल डब्ल्यू, किती लोड लिफ्ट करेल बाय द पुली ब्लॉक विथ एफर्ट ऑफ 100 न्यूटन. म्हणजे एफर्ट पी 100 लावल्यानंतर लोड डब्ल्यू किती लिफ्ट होईल हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ॲट अन इफिशियन्सी ऑफ 50%. त्याचप्रमाणे त्याची इफिशियन्सी किती दिली, 50% दिलेली आहे. मग आपल्याला वेस्टर्न डिफरन्शियल पुलीसाठी जो काही वेलॉसिटी रेशो आहे आपल्याला डायमीटरसाठी माहित आहे, रेडियससाठी माहित आहे आणि टीचसाठी माहित आहे. मग आपल्याला यांनी रेडियस दिले म्हणजे हा फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करू शकतो आणि त्याच्या सहाय्याने काय करणार, जो काही वेलॉसिटी रेशो व्ही आर आहे वेस्टर्न डिफरन्शियल पुलीचा तो फाइंड आउट करूया. व्ही आर इज इक्वल टू काय असतं, ट्वाइस कॅपिटल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर मायनस स्मॉल आर. व्हॅल्यू पुट करूया, 2 कॅपिटल आर डिवायडेड बाय हा कॅपिटल आर ॲज इट इज मायनस स्मॉल आर ची व्हॅल्यू किती, 3 डिवायडेड बाय 4 कॅपिटल आर. इथं सुद्धा आर आहे, इथं सुद्धा आर आहे. दोघातून काय करूया, आर कॉमन काढूया. म्हणजेच काय होणार, ट्वाइस आर. दोघातून आर कॉमन काढल्यानंतर आर काय राहणार, इथून आर कॉमन काढल्यामुळे राहिला 1 मायनस इथं 3 डिवायडेड बाय 4 ॲज इट इज. हे आरला आर गेट कॅन्सल. देअरफॉर वेलोसिटी रेशो व्ही आर इज इक्वल टू काय करूया, हे कॅल्क्युलेट करूया. 2 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 1 मायनस पुन्हा ब्रॅकेटमध्ये 3/4 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 8. किंवा असं सुद्धा करू शकतो, हे 2 ॲज इट इज डिवाइड बाय 1 मायनस 3/4, 4 1 जा 4, 4 मायनस 3 1 येणार डिवाइड बाय 4. हा इकडे डिवाइड, इकडे आल्यानंतर काय होणार, इंटू मारणार. म्हणजेच काय होणार, 2 इंटू 4 डिवाइड बाय 1 किती आन्सर येणार, 4 2 जा 8 डिवाइड बाय 1 म्हणजे 1 किती आन्सर आला आपलं 8. तर वेलोसिटी रेशो व्ही आर किती आला आपला 8 आलेला आहे. नेक्स्ट बघा, आपल्याला इफिशियन्सी दिलेली आहे. मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए डिवाइडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर इंटू 100. इफिशियन्सी दिलेलं आहे, वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट केलेलं आहे. 2 व्हॅल्यू माहित आहेत, ही व्हॅल्यू माहित नाही. 2 व्हॅल्यू माहित आहेत तर या दोघांच्या सहाय्याने एम ए फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए इज इक्वल टू, हा इथंच ठेवूया, बाकी सर्व टर्म इकडे पाठवूया. हा इकडे डिवाइड, इकडे आल्यानंतर इंटू होणार. म्हणजेच इफिशियन्सी इंटू वेलोसिटी रेशो व्ही आर. हा 100 इकडे काय इंटू आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. देअरफॉर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए इज इक्वल टू इफिशियन्सी किती आहे 50% इंटू वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट केलेला आहे किती आहे तो 8 डिवाइडेड बाय 100. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए किती येणार, ब्रॅकेटमध्ये 50 इंटू 8 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइड बाय 100 किती आन्सर आला आपलं 4. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम एला युनिट नसतं, युनिट लेस. त्याचप्रमाणे वेलोसिटी रेशो व्ही आरला सुद्धा युनिट नसतं, युनिट लेस. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए माहित आहे, याचा फॉर्म्युला काय असतो दुसरा, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए इज इक्वल टू लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. एम ए माहित आहे, एफर्ट पी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे अननोन व्हॅल्यू कोणते आहे, डब्ल्यू, ते काय करूया एका ठिकाणी ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसरीकडे शिफ्ट करूया. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू हा इकडे डिवाइड पी आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार. म्हणजेच पी इंटू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए. देअरफॉर लोड डब्ल्यू इज इक्वल टू किती येणार, पीची व्हॅल्यू एफर्ट पी किती आहे 100 न्यूटन, न्यूटनमध्ये इंटू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए किती आहे 4. 100 इंटू 4 किती येणार 400. आणि 100 कोणती व्हॅल्यू आहे, युनिट कोणत्या 100चं इथं न्यूटनमध्ये, म्हणून येणार आन्सर काय असणार आहे न्यूटन. लोड डब्ल्यू किती आला 400 न्यूटन. म्हणजेच 100 न्यूटन एवढा एफर्ट लावल्यानंतर आपण लोड किती लिफ्ट करणार आहे 400 न्यूटन. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे लोड डब्ल्यू आपण काय केलेलं इथं फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.